सन्मान या ठिकाणी करणार आहोत. राजूदादा दुर्गे यांच्या माध्यमातून दरवर्षी नक्कीच महाप्रसादाचं वाटप त्या ठिकाणी केलं जात असतं उल्हासनगरमध्ये. आपण पाहिलं सकाळी त्या ठिकाणी महाप्रसाद सुरू होतं वाटपाचं किंवा रात्री देखील सुरू केलं जातं आणि ते सकाळपर्यंत वाटलं जातं. राजूदादा दुर्गे या ठिकाणी एक अप्रतिम व्यक्तिमत्व आहेत, व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्यांचा आपण शुभ सन्मान करतोय. नगरसेवक या ठिकाणी राजूदादा दुर्गे व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान करावा. मी आयोजकांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी कंप्लीट करावा. शांत स्वभावाचं व्यक्तिमत्व आपण पाहतायत. सुरुवातीला आपण पाहिलं शाखा प्रमुख या ठिकाणी पदवी होती, परंतु त्यांचं स्वप्न होतं आणि खऱ्या अर्थाने ते स्वप्न पूर्ण झालं, ती जिद्द पूर्ण झाली. जिद्द, चिकाटी आणि ध्येय या तीन गोष्टी त्यांच्याकडे आपण नेहमीच पाहिल्यात आणि आज खऱ्या अर्थाने ते नगरसेवक आहेत असा अभिमान आम्हाला जरूर वाटतोय, कारण की आपल्या हक्काचा माणूस राजूदादा दुर्गे. त्याचबरोबर या ठिकाणी ऋतिक देखील उपस्थित आहेत आणि ऋतिक यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. ऋतिक यांचा देखील सन्मान करू. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण अजून काही सन्मान करणार आहोत. मानवी संघ मुकेश प्लीज जा, प्लीज सन्मान होता तोपर्यंत जा. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित मान्यवर कैलासदादा जाधव, आदरणीय कैलासदादा जाधव या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचा देखील सन्मान केला जाईल आमच्या अतिथी कक्षामध्ये. आमच्या स्पर्धेचे प्रमुख प्रणेते नंदकिशोर घरत यांच्या शुभ हस्ते हा सन्मान देखील आपण कंप्लीट करतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती. चला पंच देखील जायचं आपण, विष्णू सर आणि कुणाल सर आपण देखील पोचा. बॉल द्यायचे आहेत आपण आणि सलामीची जोडी देखील पाठवायची आहे. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे अनिकेत भोईर यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. अनेक साऱ्या संघांना ते अंडरम बॉक्स क्रिकेट असो किंवा ओरम क्रिकेट असो पॅक करत असतात. एक चांगले पॅकर देखील आहेत, आमचे मित्र आहेत अनिकेत भोईर, त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. अनिकेत या. त्याच्यानंतर आपण अनिकेत यांना सन्मानित करतोय. सलामीची जोडी मनीष जा आपण, मनीष आणि ऋतिक असतील. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी आमचे मित्र बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव आम्ही नेहमीच आवर्जून घेतो त्यांचे रोहित दुर्गे या ठिकाणी उपस्थित आहेत. रोहित दुर्गे आपण देखील या, आपला देखील शुभ सन्मान आम्ही करतोय आमच्या अतिथी कक्षामध्ये. रोहित दुर्गे आमचे अत्यंत जवळचे मित्र आहेत आणि त्यांचा हा शुभ सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय आयोजकांच्या वतीनं. त्याच्यानंतर आपण एक सन्मान या ठिकाणी अजूनही घेणार आहोत. साईनाथ कोष्टे आमच्या ठिकाणी उपस्थित आहेत, एक चांगले या ठिकाणी व्यक्तिमत्व आहेत, आमचे मित्र आहेत. साईनाथ कोष्टे या ठिकाणी उपस्थित होतात राजू यांच्या समवेत, त्यांचा देखील सन्मान आपण करावा. आणि त्याचबरोबर या ठिकाणी नितीन दादा देखील उपस्थित आहेत, नितीन दादाचा देखील सन्मान केला जाईल. आपण यावं पुढे आणि सन्मान स्वीकारावा. उपस्थित सर्व मान्यवरांचं आपण स्वागत करतो आणि थँक्यू सो मच. 6व्या मैदानावरती जिथे नेट टू नेट फाईट आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला गावदेवी कोसले आणि त्याच्या जागेत फाईट करेल ओमसाई मानिवली. क्वार्टर फायनलची मॅच 3 षटकांचा सामना. सलामीची जोडी मैदानावरती पोहोचली आहे. एका बाजूला ऋतिक, दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत त्याला साथ देईल विस्फोटक खेळाडू मनीष. धर्मेंद्र असतील, माफ करा, धर्मेंद्र जात आहेत. धर्मेंद्र आणि ऋतिक ही जोडी पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय रोहित. चला गेम ऑन करायची, सामन्याला सुरुवात करायची आपण. स्ट्राईकला फलंदाज ऋतिक ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईकला फलंदाज धर्मेंद्र आपल्याला पाहायला मिळेल. पांडुरंगजी सुरेशी साहेबांचा देखील सन्मान करावा आपण. वरिष्ठ वर्ग आहेत, ग्रामस्थ मंडळ या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल अतिथी कक्षामध्ये. सामना सुरू करायचा आहे, सराव नकोय, सामना सुरू करा आपण. प्रतीक जर्सी प्रतीकशी प्रदान केले, परंतु त्याचं नाव असेल रोहित. सर्व खेळाडूंच्या जर्सीवरती प्रतीक नाव आहे आणि 1 नंबर आहे ओमसाई मानिवली संघ. मानिवली म्हटलं तर आमचे निलेश दादा शेलार उर्फ भाऊस यांच्या गावचा हा संघ आपण पाहतोय. मानिवली टीम पंचांचा ग्रीन सिग्नल, सामन्याला होते सुरुवात. दोन्ही टीमला मॅचसाठी शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट. both the teams show the good game, show the quality cricket. Game on, let's play. पहिला चेंडू या ठिकाणी लागली, जागेवरती थांबतो चेंडू. विकेट किपर प्रयत्न करतात, धावबाची शक्यता, परंतु तेवढ्याच वेगानं धाव कंप्लीट केली आहे. सिंगल एक वेडली जाईल. खातं खुलं होत आहे टीम गावदेवी कोसले या संघाचं आणि फलंदाज आपण पाहतात ऋतिक असं देखील 1 धाव फलकावरती. महत्त्वपूर्ण सामना आहे. जिंकणारा संघ थेट सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल या स्पर्धेच्या आणि एखाद्या ट्रॉफीचा हकदार त्या संघाला जरूर बनता येईल.
अस्तित्वाची लढाई आपल्याला पाहायला मिळते या दोन संघांमध्ये. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत, एकाच ताकदीचे आहेत, त्यामुळे हा सामना तुम्हाला भरपूर चांगल्या पद्धतीने पाहायला मिळेल. तयार गोलंदाज पुन्हा एकदा रोहित, लेफ्ट आर्म ऑफ द विकेट. मिस्टामिक स्ट्रोक झेलची शक्यता, शॉर्ट कव्हरचा खेळाडू जज करतोय, टिपली असेल, फलंदाज बाद. धर्मेंद्र बॅक टू द डगआउट. पहिला धक्का टीम गावदेवी भोसले संघाला डीजे. सरांनी थोडासा डान्स दाखवा, थोडीशी झलक दाखवावी. डीजे मास्टर सांगतात. डान्सिंग अंपायर विष्णू सर आपल्याला पाहायला मिळतील, खाली वाकून पाहत आहे डीजे मास्टरला. सर विकेट फिरवली. या ठिकाणी नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत. तिसऱ्या क्रमांकावरती इन नंबर 3 बॅट्समॅन नेम प्रसाद येत आहेत. तिसऱ्या क्रमांकावरती जिम्मेदारीनं खेळ करावा लागेल. सुरुवातीला बॅटिंग करत असताना चांगल्या धावा स्कोर कार्डवरती लावाव्या लागतील, कारण की मानिबली संघ एक दादा संघ आहे. त्यांच्यामध्ये खोलवर फलंदाजी मुकेश गायकर सारखा खेळाडू त्या संघामध्ये पाहायला मिळतोय, ज्यानं मागच्या मॅचमध्ये 4 चेंडू 4 उत्तुंग षटकार ठोकले होते. तो मुकेश देखील असेल त्या संघामध्ये. लेफ्ट आर्म ऑफ द विकेट रोहित तयार. पुढचा बॉल, चांगला चेंडू, क्या बात आहे. भन्नाट वेग, प्रचंड वेग होता चेंडूमध्ये. ऑफ स्टंपरनं रिलीज केला गेला आणि सरळ जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळेल. धावसंख्या फक्त 1 या आकड्यावरती थांबली आहे. बॉल झाली षटकातील एकूण 3 आणि 1 गडी देखील बाद केलाय. या ओव्हरमध्ये गोलंदाज रोहितनं. प्रसाद फलंदाज, डावखुरा त्याचे फलंदाज आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा समोर खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिडअप मध्ये खेळाडू उपस्थित. जोपर्यंत चेंडूची फील्ड करतील, फेकी करतील, तोपर्यंत 1 जावी ते मिळेल. खातं खोडं करतात 1 या धावसंख्येनं प्रसाद. टोटल स्कोर पोहोचलाय 2 या आकड्यावरती. 2 धावा धावफलकावरती. 4 चेंडूंचा खेळ झालाय. पॉवर प्लेचं षटक आहे. या षटकामध्ये मोठी फटकेबाजी अजिबात नाहीये. याचं मूळ कारण नियंत्रित लेंथ, नियंत्रित टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना रोहित. लेफ्ट आर्म ऑफ द विकेट. पुन्हा एकदा चांगला चेंडू, यॉर्करचा प्रयास, क्या बात आहे. ब्रह्मास्त्राचा वापर, खोलात टाकले आणि पुन्हा एकदा बीट केले फलंदाजाला. डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळेल. वेगवान चेंडू देखील येतात. प्रत्येक चेंडू वेगळ्या पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न करतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज रोहित. वेग, व्हेरिएशन आणि व्हेरायटाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाणी दुसरीकडे आहे, घेऊन जा आपण. ओव्हर द विकेट. पुढचा बॉल, अजून एक चांगला चेंडू, आतमधून बाहेर काढलाय चेंडूला. फलंदाज पाहत राहिले. डॉट बॉलची समाप्ती, सफल ओव्हरची समाप्ती. पॉवर प्ले मध्ये धावा खर्च केलाय फक्त 2 आणि एक महत्वपूर्ण विकेट कॅरी केली रोहितने या षटकामध्ये. बॅकफूट वरती संघ गावदेवी कोसले. 1 गडी बाद, फक्त 2 धावा. डीजे थँक्यू सो मच. राजेश येत आहेत दुसऱ्या षटकामध्ये. पॉवर प्ले कंप्लीट झालं. पॉवर प्ले मध्ये जास्त धावा नाहीये, फक्त 2च धावा धावफलकावरती. एकाड्याच्या मोबदल्यात गावदेवी कोसले संघ अटॅक करावा लागेल. या षटकामध्ये धावगती वाढवावी लागेल, मोठे फटके मारावे लागतील. महत्वपूर्ण सामना आहे, क्वार्टर फायनलची मॅच आहे. समोरचा संघ ताकदवर, मी अगोदर सांगितलं, त्यांच्या अगेन्स्ट खेळताना एक चांगलं टार्गेट, फायटिंग टोटल स्कोर उभा करणं गरजेचं आहे. पहिला बॉल षटकातील. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट ना. फुल टॉस होता, मिस केलाय. पूर्णपणे बीट झालेत फलंदाज. डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळेल. हवेमध्ये चेंडू त्या ठिकाणी आपण पाहिलं लँड झाला, खाली राहिला चेंडू थोडासा पंच सांगत असताना, आणि हा डॉट बॉल आलाय. कदाचित त्या ठिकाणी बॅटला स्पर्श झाला असा तर पंचाने देखील पाहणी केली असती, परंतु खाली येतो चेंडू, लँड होतोय. डॉट बॉल. चांगला चेंडू, लाऊड अपील. यस, इट इज आउट. एज लागली पंच सांगत असताना, आणि दुसरा धक्का टीम गावदेवी कोसले संघाला लागतोय. अजून एक फलंदाज बाद.
बात आहे विष्णू सर, अखेरकार ती झलक आली आहे. डान्सिंग अंपायर विष्णू सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अप्रतिम डान्स पाहायला मिळतोय या गाण्यावरती देखील. क्या बात आहे. गोट्या पाहिला आम्ही, त्याच्यानंतर माठ्या पाहिला आणि त्याच्यानंतर हॅरी पाहिला आणि आता विष्णू सर ऑन फायर. डान्सिंग अंपायर धावसंख्या आपण पाहिली थांबली ती दोन्ही आकड्यावरती 2 गडी बाद. दुसऱ्या षटकाचा खेळ सध्या तरी सुरू आहे. राजेश षटक, नवीन फलंदाज मनीष. चांगला चेंडू, क्या बात आहे. पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला चेंडू, टॉस होतोय. फलंदाजाला समजू दिलं नाहीये आणि जातोय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. आज जास्त धावा बनत नाहीयेत. तिसरा दिवस स्पर्धेचा आपण पाहिलं, परंतु मानिवली संघाने धावा बनवल्या होत्या मागच्या मॅचमध्ये. मानिवली संघाने पहिला सामना देखील 1 साइड जिंकला होता. 2च ओव्हरमध्ये मॅच फिनिश केली होती. आणि दुसऱ्या बाजूला गावडेबी कोसले संघानं मागचा मॅच हा 1.5 षटकामध्ये जिंकला होता, परंतु त्या संघाला थांबवलाय. टॅप करतात, अंडरम बॉक्स स्टाईलला खेळतात. समोरचा खेळाडू, कव्हरचा खेळाडू येतो, शॉर्ट कव्हरचा. एकच धावी ती मिळेल. सिंगलपेक्षा जास्त काही नाहीये. धावसंख्या 3 धावा फलकावरती. 4 बॉल झालेत या ओव्हरमध्ये. धावा आल्यात फक्त 1. इकॉनॉमिकल गोलंदाजी, षटक चांगलं राहिलंय गोलंदाज या ठिकाणी राजेशच्या माध्यमातून. 2 बॉल शिल्लक या षटकातील. ऋतिक ऑन स्ट्राईक, सलामीवीर. यॉर्कर, ब्रह्मास्त्राचा वापर, क्लीन बॉल यश उद्ध्वस्त, दांडी गोल यू मिस आय विल डेफिनेटली. फलंदाज बाद. क्या बात आहे, क्या बात आहे. ऑन स्क्रीन विष्णू सरांना दाखवलं जाते आणि अप्रतिम हा डान्स. गोविंदाची आठवण करून दिली. खरं तर पहिल्या गाण्यामध्ये अमिताभ बच्चन आणि आता गोविंदा. जबरदस्त या ठिकाणी. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत. विवेक, गोलंदाजी तिखट मारायची होती सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर द विकेट. मिस्टामिक सोजलची शक्यता. बॉल हवेमध्ये, खेळाडू उपस्थित. दूर होता, थोडासा दूर राहिला चेंडू आणि तोपर्यंत बॅकअप मिळेल. 2 धावा पूर्ण केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. ओव्हरची होते समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती फक्त 5 धावा, 3 गडी बाद. टीम गावदेवी कोसले. ते देखील लांब लसक. गोलंदाज तयार मुकेश. ओव्हर द विकेट. पहिला चेंडू यॉर्कर. पुन्हा एकदा फलंदाज बाद. लगातार धक्के पे दे धक्का. बॅकफुट वरती टीम गावदेवी कोसले. अप्रतिम अप्रतिम. पुन्हा एकदा या ठिकाणी हा डान्स एंटरटेनमेंट करतायत खऱ्या तर आमच्या आयोजकांना, मान्यवरांना आणि सर्व प्रेक्षक वर्गांना देखील. डीजे मास्टरचं देखील कौतुक करूया आपण. प्रॉपरली संगीत ते लावतायत सध्या तरी. धावसंख्या 5, 4 गडी बाद. आणि आता
अंतिम षटक सुरू आहे. पुन्हा एकदा नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये हितेश येत आहेत. न्यू बॅट्समॅन हितेश. मुकेश तयार लेफ्ट मोर द विकेट ना पुढचा बॉल. चांगला चेंडू पुन्हा एकदा लाऊड अपील करत आहे. छोटीशी अपील होती, संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती इथे बघायला मिळेल. रन्स येत नाहीयेत. 4 बॉलचा खेळ शिल्लक असेल. धावा फलकावरती फक्त 5 आहेत. 4 गडी बाद. ही मॅच पुन्हा एकदा लो स्कोरिंग पाहायला मिळेल. यातील मात्र शंका नाही. अजून एक यॉर्कर फलंदाज बाद. यश उद्ध्वस्त दांडी गोल. डीजे क्या बात आहे. अप्रतिम अप्रतिम. गोविंदाची कंबर देखील या ठिकाणी लाजेल असं या ठिकाणी कंबर हलवत आहेत या ठिकाणी आमचे विष्णू सर. चला या ठिकाणी आता 3 बॉलचा खेळ शिल्लक. लगातार विकेट येत आहेत मॅच मध्ये. या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर मजबूत आहे संघ ओमसाहेब मानिवली. कारण मुकेश कायकर सध्या तरी तिखट मारायची गोलंदाजी करतोय. लगातार यॉर्कर त्यांच्या माध्यमातून येत आहेत. नवीन खेळाडू बॅट्समॅन नेम जयेश. चला मुकेश काय करायचे आपण. ओव्हर द विकेट. फुल टॉस होता. बॉल हवेमध्ये. पुन्हा एकदा झेलची शक्यता. खेळाडू उपस्थित. अजून एकदा डान्स पाहायला मिळेल. विकेटचं पतन. फलंदाज पोहोचलाय. थँक्यू सो मच. तमाशाचा फळ आलाय त्याला. क्या बात आहे. गौतमी पाटीलला देखील या ठिकाणी लाजवेल. गौतमी पाटील आणि राधा पाटीलची त्यांना या ठिकाणी ऑर्डर देण्यापेक्षा यांना द्या. चला या ठिकाणी डॉट बॉल असेल का पंच. विकेट पुन्हा एकदा. अजून एकदा फलंदाज बाद. लगातार विकेट येत आहे. डीजे वाटतंय. शेवटचा बॉल या शेवटच्या ओव्हर मधील. ऑन साइडला खेळ फटका चांगला. यावेळेस मात्र खेळाडू उपस्थित. एकदा तर कंप्लीट. दुसरीचा कॉल. फेक येते. अजून एक विकेट. रनआउटची डायरेक्ट हिट. फलंदाज बाद. आणि प्रथम सत्र कंप्लीट. धावा फलकावरती धावा फक्त 6 लागल्यात. 7 धावे सलग या मॅच मध्ये. लगेच 7 धावेचं लक्ष आहे. मानिवली संघाने आज वेळ प्रचंड वाचवलाय आमचा.
पहिल्या मॅच मध्ये 2 ओव्हरमध्ये मॅच फिनिश. त्याच्यानंतर आपण पाहिलं कोसले संघाला देखील वेळ वाचवला, परत आता त्यांच्याच अगेन्स्ट या ठिकाणी वेळ वाचवण्यात येतोय मानिवली संघाच्या माध्यमातून. आतिश बांद्रे या ठिकाणी आमचे उपस्थित होतात. आतिश या पण व्यासपीठावरती आतिश लांबच राहत असतात, शांत स्वभाव आहे त्यांचा, जास्त कोणाशी जवळीक त्यांची नसते, ते त्यांच्या दुनियामध्ये असतात. यस, कालचं गोलंदाजी जी होती त्यांची ती थोडीशी नाराज करणारी होती. 6 चेंडूमध्ये 14 धावा त्यांनी दिल्यात, परंतु त्यांच्यामध्ये गोलंदाजाचा जास्त काही दोष नाहीये, क्षेत्ररक्षण देखील खराब होतं. हातातले चेंडू सोडलेत नालिंबे संघाच्या खेळाडूंनी. मुकेश गायकर जुना बॉल देऊ का? एक षटकार मारण्यासाठी नवीन चेंडू दिला जातोय. 7 धाब्याचा टार्गेट आहे. चला, नवीन चेंडू दिला जातोय. आयोजकांचे 65 रुपये वाया जात आहेत. चला ठीक आहे, असो. टाइमपास करू नका, सिंगल काढू नका मुकेश, मला तर माहिती आहे तेच होणार आहे. ओके. आणि अजून एक सिलिमी टॉपला खेळाडू आलाय बघा, लक्ष असू द्या. स्वान पदक आलाय. स्वान पदक ज्याला म्हटलं जातं, कोणतीही स्पर्धा असू दे यांची एंट्री होतेच, कुठेही असू द्या. वाईल्ड कार्ड एंट्री त्यांची असते. बांगरुळच्या स्पर्धेमध्ये तब्बल 17 कुत्रे आले होते मैदानाच्या आतमध्ये. माझ्याकडे व्हिडिओ देखील पडली ती. जशी बैलगाडा शर्यत लागते तसे एका पाठोपाठ जाळ्या देखील होत्या, नेट होते, नेटमधून आतमधून आले होते 17. कुठेही जा तुम्ही, स्वान पदक असा. तो फिल्डरच्या जागीच उभा राहिलाय शॉर्ट मिड ऑफच्या बाजूला. काल देखील आम्ही एक कुत्रा होता त्याला नोटीस केलं, तो देखील पायावर पाय ठेवून तिथे मॅच पाहत होता, मागे विकेट किपरच्या मागे तिकडे. कदाचित पूर्वजन्मामध्ये क्रिकेटर असतील. पाहू शकतात पोझिशन बघा तुम्ही कुत्र्याची, एक्झॅक्ट जसा फिल्डर उभा राहतो तसाच राहिलाय. येस, कव्हर देखील देतो, मागे जातो तो. चला या ठिकाणी चेंडू सीमा पार आलाय, चौकार. विकेट आहे का पंच? चेक करूया. डिसिजनची वाट बघत असताना कुत्रा देखील स्वान पदक. OUT फलंदाज बाद असेल. रनआउटची विकेट. चला, रनआउटची विकेट. मुकेश गायकर बॅक टू द डगआउट. षटकार आलाय. सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न, सिंगल एकवडण्याचा प्रयत्न, आतमध्ये आला चेंडू, डॉट बॉल असेल. आणि शेवटच्या गाण्यावरती विश्वास सर आपण डान्स करत करत बाहेर यायचंय. गाणं प्ले राहील सामना संपल्यानंतर. मजा आली शेवटच्या मोमेंटला. शेवटच्या सामन्यामध्ये धावा नाही आहेत, परंतु एंटरटेनमेंट भरपूर झालंय. मिस्टामिक स्ट्रोक झेलची शक्यता असेल.
खेळाडू उपस्थित आणि फलंदाज बाद. हा टाइमपास सुरू आहे. इथे तर एका धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. 14 बॉलचा खेळ शिल्लक. 4 बॉल झालेत. हो क्या बात आहे. चांगला बॉल. 5वा बॉल देखील या ठिकाणी चांगला आलाय. डॉट आलाय. डॉट बॉलची समाप्ती. शेवटचा बॉल आता शिल्लक असेल. असा समज फलंदाजाला टार्गेट देऊया आपण. 1 चेंडू 1 बनवायचे तुला. पाहूया काय करतोय. थांबलेत गोलंदाज. डेड बॉल घोषित करतायत. लॉफ्टेड हिट. मिस टायमिंग. पुन्हा एकदा खेळाडू उपस्थित आणि जेल ड्रॉप. सामना फिनिश. सामना जिंकला टीम ओम साई मानिवली संघाला. कॉंग्रॅच्युलेशन मुकेश गायकर अँड कंपनी. सर्व खेळाडूंचा आभार. या ठिकाणी संघ पोहोचला सेमीफायनल मध्ये. हार्डलक गावदेवी कोसले संघ आपण देखील फार चांगला खेळ केला या स्पर्धेमध्ये. त्याबद्दल आपला देखील विशेष आभार. सर्व मान्यवरांचा देखील विशेष आभार व्यक्त करतो. या ठिकाणी उपस्थित राहिले. स्पर्धेला भेट दिली. शोभा वाढवली ते आमचे राजूदादा दुर्गे नगरसेवक या ठिकाणी उपस्थित होते. त्यांचं विशेष आभार मी व्यक्त करतोय. ऋतिक देखील